क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। धाराशिव आगारातून धावणार 165 लालपरी बस। आषाढी वारीसाठी जिल्ह्यातील 6 आगारातून 2 टप्प्यात महामंडळाचे नियोजन। धाराशिव जिल्ह्यातून पंढरपूर वारी आषाढी यात्रेनिमित्त धाराशिव जिल्ह्यातील 6 आगारातून एकूण 165 बसेस धावण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात आले असून यामध्ये दिनांक 3 जुलै पासूनच दरम्यान धाराशिव, उमरगा, तुळजापूर, कळंब, परंडा, भूम या तालुका डेपोतून धावणार आहेत। त्या 3 जुलै पासून 5-11 जुलै दरम्यान धाराशिव विभागातून एकूण 165 बसेस दररोज पंढरपूर वारीसाठी भावी भक्तांसाठी धावणार आहेत। पंढरपूरकडे एकादशी निमित्त बस व इतर वाहनातून जाणाऱ्या भाविकांची संख्या लाखोच्या वर असते। भाविकांना पंढरपूर येथे पोहोचवून पुन्हा देवदर्शन करून आपल्या गावाकडे पोहोचण्यासाठी राज्य परिवहन मंडळी सज्ज झाल्यात। 6 जुलै रोजी आषाढी एकादशी होत असून या निमित्ताने राज्यातील लाखो भाविक विठ्ठलाच्या भेटीला येत असतात। गोरगरिबांचा रथ अर्थात एसटी महामंडळ देखील आषाढी यात्रेसाठी पूर्ण सज्ज आहे। धाराशिव विभागाकडून जी ती तयारी करण्यात आली आहे असे धाराशिव आगार वाहतूक अधिकारी देशमुख साहेब यांनी सांगितले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तौफिक मोमीन शिराढोण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।